पण जो सिलेबस आहे कोर्स वाईज जर विचार केला तर तो MBBSच्या लेवलचा असतो, इक्वल असतो, कुठलाही कमी जास्त नसतो. पासिंग क्रायटेरिया सुद्धा 50% असतो BHMS मध्ये. BHMS करणारे स्टुडंट्सची कुठली पात्रताच नसेल का? तर असं नाहीये. कुठलाही विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यासात मागे पडतो त्याला काहीतरी कारणं असू शकतात. त्या गोष्टींमध्ये घुसण्यापेक्षा आपण पहिले हे बघू BHMS आणि MBBSचे जे सब्जेक्ट्स आहेत ते ऑलमोस्ट सारखे असतात. फरक काय आहे त्याच्यात? एकच गोष्टीचा फरक आहे, तो म्हणजे BHMS डॉक्टर्सला होमिओपॅथीचा अभ्यास करावा लागतो आणि इकडे हे मॉडर्न मेडिसिन म्हणजे फार्मॅकोलॉजीचा अभ्यास करतात. पण मग आता हे जे CCMP आलेलं आहे, CCMP मध्ये हा सगळा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे जे CCMP पास आउट होणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांचा जो स्टडी येतो तो MBBSच्या लेवलने येतो असं म्हणायला हरकत नाही. मग प्रायमरी हेल्थ चेकअपमध्ये ते डॉक्टर्स मदतच करतात. पण आजपर्यंत झालं काय आहे, जे पण BHMS डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना अतिशय कमी पगारामध्ये हे जे MBBSचे जे मोठ्या हॉस्पिटल्स करून बसलेले डॉक्टर्स आहेत त्यांनी अतिशय कमी पगारात राबवून घेतलेला आहे आणि तरी सुद्धा आपल्याला डॉक्टर म्हणून काम करायला मिळतं. याचा आनंद मनाशी बाळगून BHMS डॉक्टरांनी काम केलेलं आहे आजपर्यंत. त्याच्यामुळे जे CCMPला जी सरकारने गव्हर्नमेंटने जी मान्यता दिली ती एक प्रकारे त्यांचं जे एवढ्या दिवसांचं जे हार्डवर्क आहे त्याला कुठेतरी किंमत दिल्यासारखं होतंय. बाकी त्यांनी काही उपकार केले असं तर आपल्याला म्हणता येणार नाही. तर ही जी बेसिक गोष्ट आहे ही ॲक्च्युली 2004 पासूनचा हा विषय आहे. तो कधीचाच मार्गी लागायला हवा होता. तो आत्ता कुठे त्यांना न्याय मिळाला आहे. तर असं हे BHMS आणि होमिओपॅथीचं गणित आहे आणि असं हे CCMP आणि ॲलोपॅथीचं गणित आहे. आता जे डॉक्टर क्लेम करत आहेत की एवढा 5.5 वर्षाचा आम्ही अभ्यास करतो MBBS आणि मग आम्ही ते प्रिस्क्रिप्शन लिहितो, पण BHMS डॉक्टरांनी सुद्धा 5.5 वर्षाचाच अभ्यास केलेला असतो आणि फार्मॅकोलॉजी वरती 1 इयर एक्स्ट्रा. त्याच्यामुळे BHMS जे आहे इज इक्वल टू MBBS. त्याच्यामुळे प्रत्येक स्टुडंट वाईज मग ते जो स्टडी आहे तो भिन्न असू शकतो, पण डिग्री वाईज सर्व लेवल जी आहे ती सारखी येते असं म्हणायला हरकत नाही प्रायमरी लेवलला. त्याच्यामुळे जो CCMP जे अलाउड केला आहे तो अतिशय चांगला डिसिजन आहे. जे डॉक्टर वर्षानुवर्षे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत आलेले आहेत त्यांना न्याय दिल्यासारखं होईल असं माझं मत आहे. इथे मी थांबते. धन्यवाद.